नमस्कार, मी नेहा पाटील. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांग केंद्राच्या बाजूला असलेले बंद ऑक्सिजन प्लांटला आग लागली. ही घटना शुक्रवारी 8 मार्च रोजी रात्री घडली. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ऑक्सिजन प्लांटचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. परभणी महानगरपालिका अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. धारदार गुप्ती, लोखंडी पाईप व लाकडी काठीने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला. 7 मार्च रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास वाशिम जिल्ह्याच्या कारंजा शहरातील KN कॉलेज जवळच्या लक्ष्मीनगर येथे ही घटना घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या मारहाणीच्या घटनेचे CCTV फुटेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. यामध्ये संपूर्ण घटनाक्रम असून आरोपी फिल्मी स्टाईल मारहाण व दुचाकीने तोडफोड करताना दिसून पडत आहे. पोलिसांसाठी हा एक मोठा ठोस पुरावा मानला जात आहे. आगामी लोकसभा निवडणूक स्वाभिमानी पक्षाच्या वतीने स्वतंत्रपणे लढणार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची माहिती. कितीही कारवाया केल्या तरी आम्ही झुकणार नाही. रोहित पवार यांच्यावर सातत्याने तपास यंत्रणा कारवाई करत असल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांचे वक्तव्य. सुप्रिया सुळे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. बारामतीतील भिगवण चौकात सुरू केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यालयात सुप्रिया सुळे यांचा जनता दरबार सुरू आहे. या जनता दरबाराला नागरिकांनी गर्दी केली आहे. या जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. आज दापोली येथील विविध विकास कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहेत. त्याचबरोबर शिवसंकल्प मेळाव्याच्या निमित्ताने ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. शिवसंकल्प मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सभेची तयारी पूर्ण झाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्याचे क्रीडा संकुल किडंगी पार्क येथे कोट्यावधी रुपये खर्चूनही चुकीच्या नियोजनामुळे स्पर्धकांना त्रास सहन करावा लागत आहे. खेळाचे साहित्य धूळखात पडले असून याकडे क्रीडा अधिकाऱ्याचेही दुर्लक्ष आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. सुविधा नव्हावी, ग्रामस्थ खेळाडूंना चांगले क्रीडांगण कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.